नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, फायदा आणि तोटा हे आपल्या कर्मामध्ये विचारामध्ये असतं. आपला आर्थिक जर फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी प्लॅनिंग कराव्या लागतात. जसं कुठलंही यश मिळवायचं असेल आणि काय मिळवायचं त्याचं अगोदर आपण ठरवलं पाहिजे, नंतर प्लॅनिंग करून आपण ते कंटिन्यू केलं पाहिजे. जसं आपण एखाद्या गावाला जातो, कुठल्या गावाला जायचं आहे आपण ते ठरवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रवास कसा करायचा आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर ट्रेननं बसनं, आणि त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे. तसंच आहे आपल्याला प्रगती करण्यासाठी, आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्लॅनिंगच करावं लागतं. प्लॅनिंग न करता हा प्रश्न सुटत नाही. जसं गावाला आपण निघाल्यानंतर प्रवास केल्याशिवाय आणि सुरक्षित प्रवास केल्याशिवाय आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जसं काही शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात, प्लॅनिंग करतात आणि मोठं कलेक्टर, तहसीलदार मोठे अचिव्हमेंट करतात, कमिशनर, म्हणजे अचिव्हमेंट करतात आणि प्लॅनिंग करतात आणि सातत्य. बऱ्याच वेळेस काय होतं, चांगलं तर पटतं प्रत्येकाला, परंतु ते टिकवलं जात नाही किंवा तात्पुरत्या फायद्यासाठी आपण काय करतो, चुकीच्या गोष्टीचा वापर करतो. जसं आता पैशाचा प्रश्न सोडवण्यासाठी गॅरंटेड प्लॅनिंग पाहिजे, जे की आयुष्यभर आपल्याला साथ देणार. तसं LIC ऑफ इंडियामध्ये आता आहे, पूर्वी नव्हतं, आणि ते आपण घेतलं पाहिजे कारण ते प्लॅनिंग क्लोज होणार आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण आयुष्यभर पैसे देणारं कुठल्याही संस्थेला परवडत नाही, आणि ते पण गॅरंटेड, ते पण जास्त, आणि परत इन्शुरन्स. असं हे प्रॉडक्ट पूर्वी नव्हतं मित्रांनो. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रात बघा, पूर्वी कॉईन बॉक्स होते, STD बूथ होते, आता आहेत का? पूर्वी मोठा मोबाईल होता लांबडा, आणि आउटगोईंग इनकमिंग खूप रेट होता, 10 रुपये 12 रुपये रेट. आता आहे का? म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झाली. टेलिकॉममध्ये झाली तशी. किंवा दुसरी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये, बांधकाम खात्यामध्ये. पूर्वी बघा, आता भिंतीच्या भिंती स्लॅबच्या स्लॅब टाकतात, बिल्डिंग कशी बनवतात, टेक्नॉलॉजी आहे. पूर्वी नव्हतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये, बँकिंगमध्ये बघा, पूर्वी पासबुक भरायची, आपण चेक भरायचा 3 दिवस लागत होतं. आता नेफ्ट आहे, NEFT नॅशनल क्लिअरिंग सिस्टम आहे, ATM कार्ड आहे. आता त्याच्या पुढे सुद्धा गुगल पे, फोनपे आहे, ऑनलाईन. सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे. आपण ट्रेनिंग घेतो, सगळे ऑनलाईन. पूर्वी फिजिकल ट्रेनिंगला खर्च जास्त यायचा. म्हणजे आता काय झालं, टेक्नॉलॉजी सगळीकडे झालेली आहे. कुठलंही क्षेत्र घ्या, ऑटोमोबाईल घ्या. ऑटोमोबाईलमध्ये पहिलं किकच्या गाड्या होत्या, किक मारायचं पायानं, आता बटन स्टार्ट. आता तर काय मला सांगा, पूर्वी पेट्रोलवर गाड्या होत्या, आता CNGवर आलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक गाड्या आलेल्या, बॅटरीवर पण. मला हे सगळं का तुम्हाला रिव्ह्यू सांगतो आहे, हे सगळं समजून का सांगतो आहे, इन्शुरन्स फील्डमध्ये, विमा क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती झालेली आहे मित्रांनो. खूप प्रगती झालेली आहे. पूर्वीचे प्लॅन 15, 20, 25 वर्षे बेनिफिट द्यायचे, बोनस मिळायचा आणि प्लॅन क्लोज व्हायचा. आता तसं नाही, 5 वर्ष मिनिमम आहे. 5 वर्षे भरले की आयुष्यभर पैसे मिळतात. पहिले 40-40, 45 वर्षाच्या टर्म आहेत, मी पण विकलेले आहेत. म्हणजे आज काय प्रगती झाली त्याचं माहिती घेऊन आपण वापर केला पाहिजे. जसं आज गुगल पे, फोनपेची लोक माहिती घेतात, ज्याला माहीत नाही ते, आणि ते ऑनलाईन पेमेंट करतात, ऑनलाईन पैसे घेतात. बँकेत न जाता 6-6 महिने, 1-1 वर्ष लोक बँकेत जात नाही, सगळे व्यवहार करतात. पूर्वीपेक्षा फास्ट सगळं पासबुक दिसतं आपल्या डिजिटलमध्ये. मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये सुद्धा अशी प्रगती झालेली आहे. आता सगळं काही तुमच्या एका क्लिकवर, मोबाईलवर सगळी माहिती दिसते. सर्व्हिस चांगली झालेली आहे, आणि प्रॉडक्ट असं आलेलं आहे की आयुष्यभर पैसे देणार. बघा, आयुष्यभर आपल्याला काय मिळत नाही, मिळालं तर करू शकत नाही, कारण 60च्या नंतर नोकरीच मिळत नाही ना. इंद्रियाचे पाठ थकल्यामुळे माणूस काम करू शकत नाही, आणि काम नाही केल्यामुळे पैसे मिळत नाहीत. परंतु तो प्रश्न आता पूर्णपणे सोडवला गेलेला आहे या प्लॅनमध्ये. ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला 10% इंटरेस्ट मिळतं. बँकेत किती आहे बघा, 3-4% आहे सेविंगला. पोस्टामध्ये RD अकाउंटला 4% आहे. बँकेत रिकरिंग अकाउंटला 4% आहे. FDला 7% आहे. FDपेक्षा जास्त इंटरेस्ट देतो आपण, 10%, आणि ते पण गॅरंटेड. आपल्या जीवनामध्ये जी जबाबदाऱ्या असतात पूर्ण फॅमिलीच्या, कुटुंबाच्या, त्या कंपल्सरी असतात, आणि त्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. बरेच लोक ह्याच्याकडे लक्ष देत नाही. महागाईनं वाढते, लोडिंग वाढते, आणि दुसऱ्या साईडला
अनलोडिंग काही नाही, त्याच्यासाठी प्लॅनिंग काही नाही. असेच दिवस चाललेले आहेत आपल्या डोळ्यात देखत. मित्रांनो, हे घातक आहे. जसं आपण आपल्या डोक्यावर जर ओझं असेल तर आपण बॅग असेल हातात म्हणा, काय रात्रंदिवस घेऊन बसतो का आपण? समजा आपण काहीतरी ओझं घेतलेलं आहे, डोक्यावर ठेवले समजा 30-40 किलो, ते दिवस आपण घेऊन बसतो का? ते कुठं तर पार्क करतो ना. काही प्रवासात असेल तर समजा सुटकेस असेल, बॅग असेल तर आपण कुठं ना कुठं ठेवतो का नाही? किंवा कुलीला बोलवतो आपण प्रवासामध्ये, मजुराला. कुली नसतात का? म्हणजे आपलं लायबिलिटी जी आहे, आपली जिम्मेदारी कुणाच्या तर खांद्यावर ठेवली पाहिजे. आता हे भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया ही रिस्पॉन्सिबिलिटी घेते, तुमची जिम्मेदारी घेते आणि प्रॉफिटच देते. जसं एखाद्या मजुराला, एखाद्या कुलीला आपण बॅग न्यायला सांगितलं रेल्वे स्टेशनला, तर ते पैसे घेतो का नाही आपल्याकडं? ओझं तुमचं नेऊन ठेवलं ट्रेनमध्ये, डब्यामध्ये, तर तुमच्या जागेवर, तर ते पैसे घेतो का नाही? परंतु ही रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही घेतो, परंतु पैसे घेत नाही. उलट पैसे तुम्ही जे देता, चार्ज करता, प्रीमियम भरता, ते वाढवून देतो. म्हणजे मॅजिकल आहे का नाही? आणि वेळेला वापरायला पण मिळतात, आणि हे लाईफ टाईम. मित्रांनो, काही गोष्टीचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळं आपलं फार मोठं नुकसान होते. आणि हे नुकसान होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. आपण पूर्णपणे समजून घ्या माणसाच्या जीवनात काय चेंजेस होतात आणि त्याच्यासाठी काय सुविधा आहेत, त्याचा आपण योग्य वापर करा. आपण पैसे कमवतो खरं, परंतु पैसे संपून जातात आणि पैसे कमवायचे वय पण संपत. हे प्रत्येकाच्या जीवनात सायकल चालू आहे. ह्याला कुठं तर आपण गांभीर्याने विचार करून प्लॅनिंग करा. मित्रांनो, आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. 10% इंटरेस्ट रेट, कुठं आहे 10%, परत इन्शुरन्स कवर, ते पण लाईफ टाईम, मिळणारे पैसे टॅक्स फ्री. मला सांगा, FD करतात बरेच व्यक्ती बँकेत, कुठूनही पैसे उद्या त्याला टॅक्स लागतो, परंतु LICतनं जे पैसे येतात त्याला टॅक्स नाही. हे पूर्वी आहे ना, आता LICमध्ये सुद्धा आता 5 लाख रुपये प्रीमियम, इयरली प्रीमियम म्हणतो, त्याला आता तेवढ्यापर्यंत टॅक्स लागत नाही. पूर्वी तर अनलिमिटेड टॅक्स लागत नव्हता, म्हणून पूर्वी LICचा फायदा बऱ्याच मोठ्या लोकांनी करून घेतला. हे सरकारच्या लक्षात आलं. 100 कोटी लोक प्रीमियम भरायचे, मोठे लोक, सगळे मोठे लोक जे पैसेवाले धनवान आहेत ते फक्त LIC ऑफ इंडियामध्येच पैसे ठेवतात. आणि त्याचा वापर करून घेतल्यामुळे आता 5 लाखाची लिमिट आणलेली आहे एका पॅन कार्डवरती. पण एका घरात 4 पॅन कार्ड असले, 4 पॅन कार्डवर आपण 5-5 लाख रुपये प्रीमियम भरू शकतो. कारण ह्याची करोड रुपये मॅच्युरिटी असते आणि कोट्यवधी रुपये जे मिळतात ते टॅक्स फ्री मिळतात. आणि इन्शुरन्स कवर, मोठी गॅरंटी. तुम्ही जे प्रीमियम भरता त्याच्या 500 पट आपण रिस्क कव्हरेज लिहून देतो, जे की ज्यावेळेस तुम्ही पैसे कमवायचं अपात्र होता किंवा डेथ होतो की डिसॅबिलिटी, त्यावेळेस तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीने 2,000 भरले तर त्याच्या 500 पट पैसे आपण लिहून देतो ॲडिशनल 2,000च्या बदले. असं बँक करू शकत नाही. बँक आणि LIC, म्युच्युअल फंड, ह्याच्यातला फरक ओळखला पाहिजे. आपण काय करतो, कुठेही कुठला नियम लावतो आणि आपल्याला सगळं चुकीचं दिसतं, आणि म्हणून काही लोक काहीच करत नाहीत. आज बऱ्याच लोकांचा खर्चावर भर आहे. पैसे कमवणे आणि खर्च करणे हा उद्योग चाललेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या इम्प्लिमेंट केलं तर तुमच्या जीवनात नक्की चांगले दिवस येतील. हे पेपरवर आम्ही लिहून देतो. आपणच आपला शत्रू बनत आहोत ह्या कलियुगामध्ये. बऱ्याच लोकांना हे कळत नाही, पार्ट टाईम गेल्यानंतर कळतं. मित्रांनो, पैशाची बचत केली पाहिजे, त्याशिवाय पैसे मोठ्या मोठ्या गरजासाठी तयार होणार नाहीत. कर्ज काढून माणूस मोठा बनत नाही. कर्ज जरूर घ्या, पण कशासाठी? ते बिझनेससाठी, कमवण्यासाठी, इन्कम वाढवण्यासाठी. एखाद्या बिझनेस करायची, लोक खर्चासाठी पैसे घेतात. लोन, मोबाईलसाठी, TV साठी, फ्रीज, 4 व्हीलर, 2 व्हीलर. म्हणजे काय होते, आपण लायबिलिटी विकत घेतोय, ॲसेट नाही तयार करत. माणूस हा ॲसेट आहे आणि त्याची सिक्युरिटी नाही, कारण ती ॲसेट फ्री मिळालेली आहे. कुठल्याही माणसाला आपण पैसे दिलेत का? बघा ना, कुठलं ऑपरेशन होतं त्यावेळेस माणसाच्या शरीराचा पार्ट दुरुस्त करण्यासाठी आपण लाखो करोड रुपये देतो का नाही? दात बसवायचे त्याला पैसे देतो का नाही? कुठल्याही रिपेरिंगसाठी पैसे देतो का नाही आपण? माणूस एखाद्या फॅक्टरीमध्ये नाही तयार होऊ शकत नाही, तयार झालेला नाही, होणार पण नाही. माणूस हा निसर्गातनं परमेश्वराची देणगी आहे, म्हणून तर त्याची गॅरंटी कुठं मिळत नाही. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावं, ट्रीटमेंट घेताना गॅरंटी कोणी घेत नाही, आणि घेतली तर खरी राहू शकत नाही. परंतु रिपेरिंग चालू होती का नाही वय वाढल्यानंतर? कुठल्याही सजीव निर्जीव वस्तूला एक लाईफ असतं मित्रांनो. हे तुम्हाला पण माहिती आहे, मी सांगतो ती काही नवीन नाही, परंतु आठवण करतो, रिमाइंडर करतो आहे. कारण आठवण करून दिली पाहिजे कोणी तर चांगल्या गोष्टीची.
तरच त्याचं महत्त्व कळतं आणि प्लॅनिंग करतो माणूस. आता बऱ्याच व्यक्ती पैसे कमवतात आणि त्यांचा हिशोबच त्यांना लागत नाही किंवा चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात. तुम्ही जे पैसे भरता त्याचे जास्तीत जास्त बेनिफिट आणि गॅरंटेड मिळाले पाहिजेत. तेच LIC ऑफ इंडियामध्ये आहेत. LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. आता तुम्ही जे बचत करता ती लाईफ लाँग पैसे मिळणारी प्लॅनिंग आहे. लाईफ लाँग पैसे मिळतात, लाईफ लाँग इन्शुरन्स. पूर्वी तसं नव्हतं आणि हा प्लॅन बंद होणार आहे, त्यासाठी लवकरात लवकर घ्या. मित्रांनो, आपण काय करतो, आजच्या गोष्टीला प्राधान्य देतो. तसं नाही, भविष्याच्या गोष्टीसाठी प्लॅनिंग करावं लागतं. मोठे लोक तेच करतात. फ्युचर प्लॅनिंग असतं त्यांच्याकडं, खूप मेहनत घेतात आणि एवढं मेहनत करून कमवलेले पैसे योग्य ठिकाणी ठेवतात. ते फसत नाहीत. जे नैसर्गिक चालू आहे काही गोष्टी त्याला ते महत्त्व देतात. आता आपण काय करतो, नॅशनल बँकेत समजा 7% इंटरेस्ट रेट आहे FDला, कोणी 10% म्हणलं की तिकडं आपण नेऊन ठेवतो आणि ते मुदलसहित मिळत नाहीत परत. असं आपण अडकतो चक्रामध्ये, फसतो. कारण सत्याला सत्यच मानलं पाहिजे. सत्य गोष्टीला जर तुम्ही चुकीचं जर मानलं आणि तसंच ॲक्शन केली तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नक्की येतात. आता बघा ना, पैसे कमवून प्रॉब्लेम आहेत का नाही लोकांना, दिवसेंदिवस प्रॉब्लेम आहेत का नाही. माणूस दुःखी का होतो त्याचं कारण सांगतो. काही चांगल्या गोष्टी, लागणाऱ्या गोष्टी नाही केल्या तर दुःख तयार होतं आणि प्रॉब्लेम तयार होतात. आता बघा भारतामध्ये पेन्शन कुणालाच नाही. वयोवृद्ध जे रिटायरमेंट लोक आहेत, वयोवृद्ध जे सिनियर सिटीजन आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन चौकशी करा. बऱ्याच लोकांना जगण्यासाठी पैसे नाहीत आणि काही लोकांना पेन्शन आहेत, ते ठीक आहे त्यांचं. हे असं का होतं, कारण पैसे तर कमवले परंतु पैसे योग्य ठिकाणी ठेवले नाहीत, योग्य प्रॉपर प्रॉडक्टमध्ये ठेवले नाहीत. घर, जागा, सोनं, चांदी, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, बऱ्याच अशा गोष्टीत पैसे ठेवले की तिथं लिक्विडिटी नसते आणि अभ्यास करून काम केलं जात नाही. कोणी तर सांगितलं की केलं जातं. कारण तज्ज्ञ व्यक्तीचा जर सल्ला घेतला तर तुम्ही चुका कमी होतात आणि फायदा जास्त होतो. जसं आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो, चांगल्या डॉक्टरकडे जातो, पैसे जास्त देऊन त्याच्याकडे जातो. म्हणजे काय होतं, आपल्याला एक सल्ला मार्ग मिळतो. तसंच आमच्याकडं आम्ही गेली 25 वर्ष झालं काम करतो. तज्ज्ञ सल्ला आमच्याकडनं मिळेल तुम्हाला. आपण फ्री ऑफ चार्ज आम्ही सर्व्हिस देतो सगळी. कुण्याही व्यक्तीला प्लॅनिंग सांगतो तर आम्ही पैसे घेत नाही. तुम्हाला सांगतो, वैद्यकीय सेवा आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस चार्जेस असतात का नाही, डॉक्टरची फीस, औषधाचा खर्च आपण तिथं करतो का नाही, गपचिप देऊन करतो आणि नंतर हे सतत खर्च वाढत असतात. परंतु आम्ही फायनान्शियल ॲडवाईस देतो, सल्ला देतो, मार्गदर्शन करतो, सगळ्या सुविधा देतो आम्ही फ्री ऑफ चार्ज. कारण त्याचं महत्त्व काय, ते भविष्यात लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आज त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम येतात. जसं एखाद्या शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी चांगला अभ्यास करत असेल, त्रास घेत असेल तर त्याचं भविष्य चांगलं बनतं का नाही. तसंच आहे मित्रांनो, वैद्यकीय सेवेसाठी आपल्याला प्रॉब्लेम आल्यानंतर जावं लागतं आणि इथं अगोदर यावं लागतं. आता कसं आहे, प्रॉब्लेम नसल्यामुळे कुणीच येत नाही आणि प्रॉब्लेम आल्यानंतर धावाधाव केली जाते. मित्रांनो, पैसे कमवायचे वय संपत चाललेलं आहे आणि आपण खर्च असं करतो की उत्पन्नापेक्षा जास्त. आता जास्तीत जास्त लोकांचं असंच आहे, त्यांच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो. कर्ज काढून खर्च करतात. दिवाळा आज निघाले, उद्याची वाट पाहायची गरज नाही मित्रांनो. आपण जी करतो चुकांना ते वाढून त्याचा त्रास होत असतो. जसं पैसे ठेवल्यावर वाढून मिळतात ना, कर्म कसं असतं, चांगल्या किंवा वाईट गोष्टी ह्या कधी कळतात, भविष्यात कळतात ना. वर्तमानात आणि जे आपल्याला जे भूतकाळ झालेला असतो, गेलेला काळ, त्याचा पण थोडा अंदाज घेतला पाहिजे. कारण भविष्याचं प्लॅनिंग करता येतं. भूतकाळाचा अंदाज घेऊन वर्तमानामध्ये भविष्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्रास घेतल्यानंतरच चांगले दिवस येतात. चांगले दिवस येण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, प्लॅनिंग करावं लागतं आणि ते टिकवावं पण लागतं. बऱ्याच लोकांना आता पैसे ठेवायला नको वाटतात. मग पैसे कसे मिळतील. आपण आपलं दिवाळं रोज काढतो मित्रांनो, कारण पैसे कमावायचे वय कमी होत चाललेलं आहे आणि उद्या दिवस कसला उजडेल हे कोणी सांगू शकत नाही. आमच्याकडे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. हे घेण्याची सुवर्ण संधी आहे. लवकरात लवकर घ्या. फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आज बघा मार्केटमध्ये बघा मित्रांनो, आपण रोज दैनंदिन गरजा घेतो ना, कुठल्याही वस्तू घेतो, तिथं बघा कशी फसवू नका. एखादी वस्तूची किंमत एखाद्या दुकानात बघा आणि दुसऱ्या दुकानात बघा, कधीही सेम नसते. गरज आपल्याला असते परंतु आपण चौकशी करून जर व्यवहार केला तर आपला फायदा होतो. साध्या साध्या गोष्टी रोजच्या जीवनात लागणार आहे. हे रेट वेगळे का आहेत, कारण प्रत्येकजण
आपला फायदा करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्सचा वापर करतो. त्याच्यामुळे आपण सतर्क राहणं गरजेचं आहे आणि आपण चांगल्या गोष्टीला नक्की प्राधान्य दिलं पाहिजे. खर्चासाठी आपण प्राधान्य देतो म्हणजे भविष्यासाठी घातक आहे. पहिलं बचत केली पाहिजे. आलेले पैशातनं आपण उत्पन्नातनं पैसे सेव्ह केले पाहिजे, नंतर खर्च केला पाहिजे. आपण चुकीचा क्रम लावतो. पहिलं आपण खर्च करतो आणि उरले तर बघू म्हणतो. तसं नाही मित्रांनो. तसं कधीच केल्यानंतर आपल्याला फायदा कधीच होणार नाही. जसं साधा मोबाईल जरी आपण विकत घेतला तर त्याला स्क्रीन गार्ड लगेच लावतो. आपण उशीर करत नाही, कारण उशीर केल्यानंतर काय होतं, ते स्क्रॅचेस येतात, खराब होतं. तसंच माणसाचं जीवन आहे. तुम्हाला उशिरा इन्शुरन्स मिळत नाही. माणसाचं जीवन नैसर्गिक आहे. एखादा मोबाईल खराब झाला तर आपण दुसरा घेऊ शकतो, माणूस घेऊ शकतो का? त्यालाच रिपेअर करावं लागतं. म्हणून तर माणसं उतारवा ट्रीटमेंटला खर्च जास्त येतो आणि गॅरंटी पण नसते. जास्त वयस्कर माणसाचं ऑपरेशन करताना डॉक्टर अगोदरच म्हणतात, जास्त वय असेल तर 70-75 ऑपरेशनच करू नका म्हणतात, कारण ते रिपेअरिंग करतानाच नुकसान होऊ शकतं, जीव जाऊ शकतो. तसंच आहे. परंतु काही इलाज नाही मित्रांनो, काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु वेळेच्या अगोदर केला तर नक्की फायदा होतो. आम्ही इन्शुरन्स बऱ्याच व्यक्तीला देऊ शकत नाही. आज तुम्हाला व्हिडिओ पाठवते, तुम्ही ऐकताय. कित्येक व्यक्तीला आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही. कित्येक लोकांना व्हिडिओ पाहिला आणि केलेलं नाही पॉलिसी. वय जरी कमी असेल तर कोणाचं ॲक्सिडेंट, ऑपरेशन, BP, शुगर असे अनेक प्रॉब्लेम असतात. इन्शुरन्स प्रॉडक्ट हे तुमच्या हेल्थवर डिपेंड आहे. हेल्थ चांगली असेल तरच मिळतं आणि वय पण कमी पाहिजे. मॅक्झिमम 50च्या आतच पॉलिसी मिळते आणि जसं वय वाढेल तसं, समजा 20-25 असेल तर मेडिकल, नॉन मेडिकलमध्ये जास्त पॉलिसी मिळते. वय वाढत जाईल तसं तुम्हाला टेस्टेस करावं लागतात. म्हणजे तुमची हेल्थ कशी आहे ती चेकअप करूनच पॉलिसी मिळते. मित्रांनो, कुठलीही वस्तू, जसं आपण पैसे कमवतो, पैसे कमवलेले आपण सोनं चांदी लॉकरमध्ये ठेवतो का नाही, त्याला रेंट देतो आपण. परंतु ज्यांनी पैसे कमवले त्याची सिक्युरिटी आपण घेत नाही. त्याचं कारण आहे, माणूस हा फ्री मिळाला, त्याला पैसे मोजलेले नाहीत. म्हणजे कसं, फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. म्हणून आपण, आणि कायद्याचं पण बंधन नाही. जसं 4 व्हीलरला आपल्याला गाडी चालवण्यासाठी, आपण रोडवरून चालवण्यासाठी आपल्याला काय असतं, कायदा आहे ना. 4 व्हीलरला इन्शुरन्स कंपल्सरी आहे, तसं माणसाला नाही. आपल्या मनावर असल्यामुळे आपण मनाला वाटेल तसं वागतो आणि तज्ज्ञ लोकांचं ऐकत नाही. आणि पश्चाताप, त्रास झाल्यानंतर, नुकसान झाल्यानंतर आपल्याला आठवण येते. मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही. चांगल्या गोष्टी नेहमी रोज केल्या पाहिजे. जसं रोज जेवण करतो आपण. काय होतं, आपल्याच चुकाचं आपल्यालाच त्रास होतो आणि आपलीच बरबादी होती. माणसं काय करतात माहिती आहे का, आणि संगतीमुळे जास्त घडतं. चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. विचार शुद्ध, कर्म शुद्ध, फळ शुद्ध. विचारच चुकीचा करतो आपण. आपल्याला कोण पैसे देणार आहे, आपण विनाकारण आपण वेळ वाया घालवतो किंवा प्लॅनिंग करत नाही. खर्च अगोदर करतो, कर्ज काढून खर्च करतो. मोबाईल लोक EMIवर घेतात. घेऊनही असं नाही, परंतु त्याच्यापासून आपल्याला फायदा काय, कुठल्याही प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला काय फायदा मिळतो, आपण विचार करूनच ते केलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही 2,000 भरले की आम्ही 10 लाख रुपयाचा पेपर देतो लिहून, फायदा आहे का तोटा आहे? आणि 15 वर्षानंतर आयुष्यभर पैसे देतो, 2-2 हजार रुपये, आणि भरलेले पण वाढवून देतो, फायदा आहे का तोटा आहे? आयुष्यभर पैसे मिळतील, जीवनाच्या पुढे पण, गेल्यावर पण. हे पैसे देणारी संस्था आहे मित्रांनो, LIC ऑफ इंडिया. धोका नाही, भीती नाही. किती तर मार्केटिंग कंपन्या, बँका बुडतात, तिथे पैसे ठेवतात लोक. आणि आपल्याला उशिरा शहाणपण सुचल्यामुळंच आपण बर्बाद होतो. आणि अगोदर सांगणाऱ्या माणसालाच आपण त्याचा फोन उचलत नाही, त्याला टाळाटाळ करतो आणि त्यालाच चुकीचं आपण ठरवतो. बऱ्याच वेळेस आम्ही बघतो ना, असंच घडतं. आम्ही चांगली माहिती सांगतानाच आम्हाला विरोध केला जातो. काही लोक असे आहेत, सगळे नाही तसे. त्यांना काय वाटतं, ह्यांनाच पैसे आपण देतोय काय की, असं एवढी भूमिका ताट असते. पैसे देताना सुद्धा थोडे देणं. आता वस्तू घेताना आपण मार्केटमध्ये पैसे पूर्ण देतो का नाही, आणि उधार जरी घेतले तर परत नंतर देतो का नाही. इथे पैसे देताना सुद्धा टाळाटाळ केली जाते. चांगल्या गोष्टी ऐकण्याचे टाळाटाळ आहे मित्रांनो. त्याच्यामुळेच आपली फसवणूक होते. पैसे कमवून मला सांगा, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येकाकडे भरपूर पैसे आहेत का? काम करताना नाहीत. काम करायचं संपल्यावर, नोकरी संपल्यावर तर कुठून राहणार? हे संकट मानव निर्मित आहे मित्रांनो, आपण तयार केली. काय घडेल हे आपल्या हातात नाही, परंतु काय घडवायचे आपल्या हातात असतं, ते घडवलं पाहिजे आणि तज्ज्ञ व्यक्तीचं ऐकलं पाहिजे. सध्या आपण एखाद्या गावाला जाताना, आता तर मॅपवरनं बघतो आपण गावाचं ठिकाण, लोकेशन वगैरे, नाही का. पूर्वी आपल्याला कसं, आपण विचारत जायचं ना. प्रगतीच्या गावाला बऱ्याच लोकांना जाऊ वाटत नाही, कारण त्रास होतो. लगेच लोक पैसे खर्च करून
मौज मजा करतात, चैनी करतात आणि पैसे ठेवायला टाळाटाळ करतात. त्यांना सुरुवातीचे दिवस चांगले असतात, नंतर फार वाईट दिवस येतात. त्यांनाच नाही, त्यांच्या कुटुंबाला वाईट दिवस येतात. म्हणजे आपले परिवार पिढ्यानपिढ्या लोक गरीब काय आहे त्याचं कारण आहे. लायबिलिटी तयार करतो आपण, जिम्मेदारी वाढवतो, परंतु जिम्मेदारीसाठी काही प्लॅनिंग करत नाही. आता माणसाच्या जीवनात तर जिम्मेदारी वाढणारच आहे. लग्न होतं, मुलं होतात, मोठी व्हायला लागतात, परंतु त्या गोष्टीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्लॅनिंग केलं जात नाही. आपलेच मुलं आपल्या डोळ्या देखत मोठी होतात, कॉलेजला जातात, फीस भरावं लागते, त्यावेळेस पैसे नसतात. असं 99% लोकांच्या बाबतीत घडतं. चांगल्या लोकांच्या शिकलेल्या सुशिक्षित लोकांच्या जीवनामध्ये असं घडतं. आम्ही रोज पाहतोय. डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्यांच्या पण मुलांना पैसे द्यायला नसतात, कारण प्लॅनिंगच केलं जात नाही आणि चुकीच्या ठिकाणी केलं जातं. प्रॉपर्टी करोड रुपयाची असते, परंतु वेळेला विकत नाही किंवा त्याच्यापासून पैसे मिळत नाहीत. ज्या त्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं ना मित्रांनो, तर त्याच्यासाठी मानसिक त्रास पण होत नाही, आर्थिक मदत होते. आता मुलांच्या शिक्षणाला 20 लाख रुपये लागणार, तर 10 लाख रुपये भरायचे, सबसिडी झाली ना. परत ते ॲग्रीमेंट केल्या तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असला ते 20 लाख रुपये तयार आहेत. म्हणजे पुढचं आपण काय करतो, क्रिएट करतो पैसे आणि नंतर बचत करायला सांगतो. बाहेर कसं आहे, सेव्ह आणि क्रिएट आहे, आपल्याकडं अगदी वेगळं आहे आणि गॅरंटी पण आहे. तुम्हाला आर्थिक त्रास होतच नाही ना. आर्थिक त्रास नाही झाला की मानसिक समाधान मिळतं, कारण पैशावर सगळे प्रश्न निर्माण होतात आणि पैशामुळेच नाती पण तुटतात, संबंध बिघडतात, मारामाऱ्या होतात, मर्डर होतात पैशामुळेच. आणि पैशाचं प्लॅनिंग योग्य न केल्यामुळंच प्रत्येकाला त्रास होतो. आणि ते हे आर्थिक जी एज्युकेशन आहे, याचं ज्ञान आपल्या शिक्षण संस्थेत, शिक्षण पद्धतीमध्ये नाही. त्याच्यामुळं अनेक मोठा प्रॉब्लेम होतो. नोकरी कशी करायची, डिग्री कशी मिळवायची, पैसे कसे कमवायचे शिकवले जातात, पण पैसे कसे टिकवायचे शिकवलं जात नाही. तो मोठा प्रश्न आहे. जसं काही व्यक्तीला लॉटरी लागते, परंतु ते टिकवता येत नाही त्यांना, कारण त्यांना माहिती नसतं ना. पैसे सांभाळायला सुद्धा बुद्धी लागते, ताकद लागते. काही लोक बघा श्रीमंत होतात, परत गरीब होतात. काही लोक गरीबच श्रीमंत होतात. हे असं का होतं? कारण त्याची आपण हँडलिंग व्यवस्थित करत नाही किंवा नॉलेज नसतं. दोनच गोष्टी आहेत ना. कधी चुकीचा गैरवापर केल्यामुळे, चुकीचा हे केल्यामुळे, किंवा कधी त्याचं ज्ञान नसल्यामुळे ते टिकवता पण येत नाही. टिकवणंसुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. कारण काय होतं, टिकवल्यानंतर प्रॉफिट सतत वाढत जातो. समजा संपत्ती तुमच्याकडे आहे, ती व्यवस्थित जर वापरली ते वाढत जाते ना. आणि उलटं सुलटं केलं तर ते आहे ते पण बरबाद होतं. त्यासाठी आपण एज्युकेशन, जसं आर्थिक सल्ला, हे एज्युकेशन नसतं, एज्युकेट व्हायला पाहिजे. तज्ज्ञ माणसाकडनं आपण सल्ला घेतला पाहिजे आणि प्रॉडक्ट असं पाहिजे की लाईफ टाईम साथ देणार. आता बघा मुलं पण आपले सांभाळतील माहिती आहे का? नाही. काही लोक प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतात, पण त्याच्यातनं सुद्धा दिलासा मिळेल ही गॅरंटी नाही. कारण मानसिक त्रास दिल्यानंतर प्रॉपर्टी विकून पैसे द्या म्हणून काही मुलं देतात, पण हे न दिसणारे आणि दर महिन्याला पैसे मिळणारे 1 तारखेला. कारण कुठलीही गोष्ट वेळेला मिळणं लई महत्त्वाचं असतं. मला सांगा, माणसाला सुद्धा जेवण 15, 20, 25 दिवसानंतर जेवण करायला दिलं तर काय होईल? रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ भले साधारण जेवण असू द्यात, वेळेला पाहिजे ना. वेळेला जर कुठली गोष्ट असेल तर त्याचा फायदा होतो. पेन्शन प्लॅन असेच आहेत. आपल्या जीवनामध्ये मुलाचं शिक्षण, मुलींचं लग्न, दैनंदिन खर्चाला लागणारे पैसे, घर, जागा, जमीन घ्यायचे, हे मोठे प्रश्न आहेत. रिटायरमेंट आहे आणि ते सोडवले जात नाहीत. आणि सोडवले तर SIPमध्ये केलं जातं, म्हणजे जिथं की माहीतच नाही मार्केट किती जाणार आहे, खाली वरी. आणि काय होते, SIPमधले पैसे जे आहेत ना, ते कधी विड्रॉल केले जातात. त्याच्यात काही स्टॉपर नसतं, त्याच्यात काही बंधनं नसतात. त्याच्यामुळे आणि मार्केट वाढलं तरी टेन्शनमध्ये असतात लोक, कारण अजून किती वाढेल. आणि कमी झाल्यावर पण टेन्शनमध्ये असतं. म्हणजे टेन्शनचं प्रॉडक्ट आहे आणि तुमच्या गरजेला कुठल्या धावून येणार नाही. LIC ऑफ इंडियाची जी पॉलिसी आहे ना, लाईफ टाईम सपोर्ट करते, कारण 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात आणि आयुष्यभर त्याच्यात मोठी गॅरंटी दिलेली असते. आपण म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIPमध्ये गॅरंटी, भरलेल्या पैशाची गॅरंटी नसते आणि माहिती असून केलं जातं. जसं म्हणतो ना, लोक व्यसनं करतात, त्याच्यातनं माहिती आहे नुकसान होणार आहे. त्याच्यावर त्या गोवा गुटख्याच्या पॅकेटवर किंवा तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं आहे कॅन्सर होतो, किंवा चित्र विचित्र, काही लोकांना अडाणी शिक्षण नसलेल्या लोकांना ते कळावं म्हणून एक त्याच्यात चित्र पण दिलेलं आहे. विचित्र म्हणजे हे दिलेलं असतं, सिम्बॉल असतं, कशाचं विंचवाचं वगैरे चित्र असतं, कशाचं पण असतं. पण ते बघूनसुद्धा लोक त्याच्याकडे बघत खातात. काय बोलायचं, कारण सवय चांगल्या लावून घेतल्या पाहिजे. सवय जर वाईट असेल तर ते करावीशीच वाटते. आणि चांगल्या माणसाकडनंच हे प्रॅक्टिकल शिक्षण मिळतं आणि हे टिकतं पण चांगल्या माणसात राहिल्यानंतर. तर आमचं लोक भेटच घेत नाहीत. आमचा फोन आला की काही लोकांना त्रास होतो.
तुमच्या भल्यासाठीच आम्ही करू, कारण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असंच असतं. कलियुगामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी होतात. आता बघा, लोकसंख्या वाढलेली आहे, वाढली का नाही, प्रॉब्लेम आहेत का नाही. 10-15 हजाराच्या वर पगार मिळत नाही, कसं चालवणार मला सांगा ना. ते पण परमनंट नाही. ते प्रायव्हेट नोकरी पण टिकवायची फार रिस्क आहे. ते जर फार काळजीपूर्वक काम करावं, ते सुद्धा काम टिकल गॅरंटी नाही. मग काय होतं, असे प्रश्न निर्माण होतात आणि ते सगळ्यासाठी घातक ठरू शकतात. ज्याच्याकडे पैसे आहे त्यालाही त्रास आहे, नाही त्यालाही त्रास आहे. त्याचं कारण आहे सांगतो. आता बघा, रोडवरून चालताना किती लोकसंख्या आहे, क्राऊड आहे, ही कोणी वाढवलं आहे आपण. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले, बरेच नोकऱ्या नाहीत, महागाई वाढते, अनेक गोष्टी, मानसिक ताणतणाव निर्माण झाला. कारण गर्दीमधनं आपण गाडी चालवताना टेन्शन येतं का चांगलं वाटतं. कारण हे सोशल प्रॉब्लेम आहेत, हे समाधान निर्माण केले, तुम्ही नाहीत. परंतु आपल्या हातात आहे तेवढं केलं पाहिजे मित्रांनो. पैशाची गरज आहे, पैसे ठेवले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. संपून टाकले तर आपल्याला पुढे कुणीच पैसे देणार नाही आणि उतरावे तर कर्ज पण मिळणार नाही. आणि सगळं आपण जे चांगलं काय केलं ते आठवण येऊन उपयोग नाही. आपण चूक केली तर आपल्याला सजा होते. पेन्शनसाठी प्रोव्हिजन करायला पाहिजे, मुलाच्या शिक्षणासाठी करायला पाहिजे. पैसे इन्क्रीज आहेत, पैसे आपले की टाकले की वाढतात आणि कामाला पण येतात. त्यासाठी हे प्रॉडक्ट घ्या, लाईफ टाईम पैसे मिळायचं आहे, बंद होणार आहे. ओके, थँक्यू.